काय होतं की मीडियावरून काहीतरी आव्हान करायचं मी नेहमी आव्हान स्वीकारत नाही, काही वेळेस सोडून देतो, काही करतो. नेहमी मला सांगायचं की पोलीस सिक्युरिटी न घेता एकदा येऊन दाखवा. अरे तुम्हाला मी आज आज नाही, मागच्या वेळेस पण गजानन चौकामध्ये मी आलो होतो. खरं की कोण किती भ्रष्टाचार केलाय म्हटलं की चौकात समोरासमोर मांडू. जेव्हा म्हणतात समोरासमोर या तेव्हा हे बिळात बसतात, लपून बसतात. आणि आज गेले 2-3 वेळा त्यांनी आवाहन केलं की विदाउट पोलीस सिक्युरिटी तर रणजित सिंह निंबाळकरने बाहेर पडावं, त्याला दाखवतो. आता मी आज सुद्धा एकटाच आलेला आहे तुमच्या समोर, मी एकटाच बसलेलो आहे पत्रकारांच्या समोर. मी इथे जे काही कार्यकर्ते आले त्यांना मी आव्हान केले की कुणी पुढे यायचं नाही, कुठलाही इथं पोलीस संरक्षण नाही, काय. आणि मी त्यांनाही सांगितलं की काय मला एकदा गोळ्या घालायच्यात, काय घालायच्यात, एकदा ते काय तुमच्या मनात येते ते तर करून दाखवा ना. तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता मी विदाउट संरक्षण या ठिकाणी आलेलो आहे. आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या शेजारी मी बसलेलो आहे. तुमची इच्छा अनेक वेळा पूर्ण केली विदाउट संरक्षण पूर्ण करण्याची. एकदा तरी आपण आपली मर्दुनकी दाखवा. नुसतं आव्हान देऊन चालत नाही, आव्हान स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी यावंही लागतं. तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही आलं पाहिजे होतं. आज 10 वाजून गेलेले. कार्यकर्त्यांना पुढं करायचं, कार्यकर्त्यांना शेंड म्हणायचं, कार्यकर्त्यांना प्यादं म्हणायचं. मला यांच्या कार्यकर्त्यांच्या आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इथे संवेद नाही. तुमचे नेते बिळात बसतात आणि तुम्हाला उचकून लावतात. माझ्यावर अनेक वेळा यांनी प्रयोग केले. पोलीस संरक्षण असताना सुद्धा माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला होता. मी या गोष्टी फलटण तालुक्यापासून लपवून ठेवल्या. आणि ही यांची मनोवृत्ती. म्हणून आज मी ठरवलं जे काय व्हायचं, ज्यांना यांना काय माझ्या पोलीस संरक्षणाची माझी अडचण आहे, विदाउट पोलीस संरक्षणाचं काय चौकात येतो. पण तुम्ही कसे असलं तरी मी माझे मानलेले तुमच्या लाता खाईन, तुमच्या दारात येईन, तुमच्या शिव्या खाईन, पण मुच्छडच्या शिव्या खाणार नाही. मुच्छडला सुट्टी नाही. त्याच्या हातात शेवटपर्यंत त्याला लढत द्यायला लागणार. आणि त्याच्यात हिंमत नाही हो. त्याला म्हणावं ते पोलीस संरक्षण बाजूला काढ की मग बघू ना लोक काय करतात. अहो कशाचं राजकारण पोलीस चौकीचं राजकारण करते. तुम्ही काय त्याला घाबरता? लिंबोऱ्याचे कुठे तू होताच ना रे, त्याला धरला होता तेव्हा. लिंबोऱ्यात या गावाने एकट्याने नडले होते, सगळं गावच त्याच्या अंगावर गेलं होतं. याला चांगला अनुभव. काहीतरी गेलं पिस्तूल लटकून, ते पिस्तूलच पळून नेलं. काय लव हे तरी तेव्हा ती भयंकर हौस आहे. इथं पिस्तूल. आता तर त्या दिवशी मी फोटो बघितला, दसऱ्याच्या पूजेला हात्याला पुसतो आपण. 6 पिस्तूल आहेत. एकमेव माणूस असेल 140 साली की ज्याच्या नावावर कायद्याने 6 पिस्तूल आहेत. जय देवेंद्र, जय नरेंद्र. आमचीही देतो पाहिजे तर तोफखाने लाव. अहो कुठपर्यंत नेणार आहे ते स्वतःच्या. हे काय मी तुम्हाला सांगू का, त्याचा इगो मराठीत काय म्हणतात माहित नाही मला. हिमालयाच्या उंचीपेक्षा तो स्वतःला मोठा समजतो. काही लोकांना वाटतं की आपणच परमेश्वर आहे, त्यातला तो माणूस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.